महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष पीक विमा कधी मिळणार याकडे लागले आहे। शेतकरी मित्रांनो, जानेवारी 2026 उजाडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये विमा वाटपाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे। सरकारने गेल्या 3 वर्षाची म्हणजेच 2022 ते 2025 पीक विम्याची भरपाई एकत्र देण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याला समजत आहे। या निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 पर्यंत एकूण 53,727 कोटींची भरपाई वितरण केली जाणार असून आता त्या नुकसान भरपाईचे गणित कसे असणार? जर तुमच्या क्षेत्रातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले असेल तर विमा मंजूर होतो। त्यानंतर थेट लाभ मंजूर झालेली ही रक्कम आहे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आधार बँक लिंकचे आधार कार्ड लिंक आहे त्यामध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे हे रक्कम जमा होते। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की भरपाईची मोठी रक्कम ही हेक्टरी किती पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण लक्षात घेऊन सरकारने विविध पिकांसाठी भरपाईची रक्कम जाहीर केली आहे। ही भरपाईची रक्कम हेक्टरी 30,000 रुपये ते 60,000 रुपये पर्यंत असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता वितरण सुरू झालेले संभाव्य जिल्हे कोणते असणार तर त्यामध्ये अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर लातूर, सातारा, बीड, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे ज्या जिल्ह्याचे नुकसान जास्त आहे त्या जिल्ह्यांना जास्त नुकसान भरपाई म्हणजे हेक्टरी जास्त रक्कम मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता एकूणच पाहता पीक विम्याची तारीख काय निश्चित झालेली आहे तर 21 जानेवारी पासून पीक विमा वाटप सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या 6 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पीक विमा जमा होणार। ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आहे। अंतिम पैसेवारी जाहीर झालेल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ सह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। आता प्रशासनाच्या निर्देशानुसार विमा कंपन्या किती वेगाने रक्कम खात्यात जमा करतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे। शेतकरी मित्रांनो, आणि येत्या 6 दिवसात जर पैसे आले नाही तर विमा कंपन्यांनी सांगितलेले आहे की 12% व्याजासह ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश सुद्धा राज्य सरकारने दिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।